नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा गेला संस्कृतचा पेपर? वा, छानच गेला असेल. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची जी कोणती उत्तरं होती त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतचा पेपर सोडवत असताना मी तुम्हाला नकळत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी एक व्हिडिओ दिला होता. त्याचं जर तुम्ही अनुकरण केलं असेल तर नक्कीच हा पेपर तुम्हाला चांगला गेलेला असेल. तर चला पाहूया त्यामध्ये नेमकी उत्तरं कोणती होती आणि प्रश्न कशा पद्धतीनं आलेले होते याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मग SPHS-PBN हे माझं यूट्यूब चॅनल आहे. संस्कृतची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका कशा पद्धतीची होती याबद्दलचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका, म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूया. अशा पद्धतीनं तुमची प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर होती. तर यामध्ये तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या, त्या सूचनांचं तुम्ही पालन केलेलंच असेल. सर्वासु कृतीषु वाक्यानां पुनर्लेखनम आवश्यक. ज्या काही तुम्हाला कृती दिल्या होत्या त्या कृती तुम्ही पूर्ण केलेल्याच असतील. यथा सूचनां आकलनकृतय व्याकरणकृतय महत्त्वाचं जे असेल ते अधोरेखित केलेलंच असेल आणि जिथे आकृतीची गरज आहे तिथे तुम्ही आकृतीसुद्धा काढलेली असेल. तर चला पाहूया. प्रश्न पहिला जो आपला आहे, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. आपल्याला इथे 4 चित्रांची नावं लिहायची होती. तर पहिलं चित्र काय मग? मृदू मुद्रा. दुसरं चित्र काय होतं? दुसरं चित्र होतं का पडते हे? दुसरं चित्र होतं भारज. भारजयती. त्याच्यानंतर मधुरा. त्याच्यानंतरचं चित्र काय होतं? रांकवम. आणि इथं काय होतं? ओदनम. नुसतं ओदन लिहिलं तरी चालते, इथं रांकवम लिहिणं गरजेचंच होतं. नुसतं ओळखणं गरजेचं. त्याच्यामध्ये भारजयतीमध्ये मात्र ती रस्व असणं गरजेचं होतं. मृदुमुद्रामध्ये हे जरी समजा रस्व दीर्घ जरी चुकलं तरी इथे काय तेवढं नाही आहे. तर अशा पद्धतीनं त्याची उत्तरे होती. त्यानंतर संख्या होत्या. पहिली संख्या होती 49. मग काय असेल संस्कृतमध्ये? नव. एकच मिनिट. नव चत्वारिंशत असं त्याचं उत्तर होतं. इथं किती होतं? 76. इथं किती होतं? दश. चला, सार्ध नववादनम. 9 वाजून 30 मिनिटं. त्याच्यानंतर पादोन त्रिवादनम. 2 वाजून 45 मिनटं. सपाद पंचवादनम. 5 वाजून 15 मिनटं. आणि इथे किती? ते 1 वाजला. अशी याची उत्तरं होती. एकदम सोप्या पद्धतीची उत्तरं आपल्याला नोंदवायची होती. आलं लक्षात? तर चला पुढचा विभाग पाहूया. द्वितीय विभाग गद्यम. आता मी गद्य पूर्ण वाचत बसत नाही. हा व्यसने मित्र परीक्षा यावर आधारित होता आणि त्यात थोडंसं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळतं की जे काही मिस्टेक थोडीशी जर बघितली तर आपल्याला इथे पाहायला मिळते. हे चित्रांगो शब्द जो होता ना, थोडासा आपण अशा पद्धतीनं लिहितो, बरोबर आहे. आणि इथे मात्र अशा पद्धतीनं दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बाकी काहीच नाही आहे. तुम्ही पूर्ण वाचलेलं असेल. आणि याच्यामध्ये दृष्ट्वा महत्त्वाचं. आणि पुढे काय होतं? आणखीन एकाच ओळीत असलेले दृष्ट्वा आणि हे गत्वा, हे तर 2, बरोबर आहे. बाकी तुम्ही पॅरेग्राफ पूर्ण वाचला आहे आणि त्यानुसार आपण याची उत्तरे लिहूया. पहिला प्रश्न होता, उचित कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. शृगाल मृगेन सह मित्रताम इच्छत यतः. काय हेतू होता त्याचा? तर तस्य स्वार्थ हेतू, हे त्याचं उत्तर आहे.
हे त्याचं उत्तर नाही आहे. आलं लक्षात? कारण त्याला मांस खायचं होतं, त्याच्यामुळे त्याने त्याच्या पद्धतीचं उत्तर लिहिले. म्हणजे आपल्याला उत्तर हे इथं अपेक्षित आहे. कह कम वदती दर्शयामी त्वाम. आता हा कोणी कोणाला म्हटलं आहे? तर इथे आपण शृगालः मृगम वदती हे उत्तर अपेक्षित आहे. किंवा तुम्ही यांची नावं लिहिली तरी चालतात. म्हणजे नावं कोणतं? क्षुद्रबुद्धी चित्रांकुम वदती. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही यांची नावं लिहिली असली तरी उत्तर बरोबर आहे, आणि शृगालः मृगम वदती लिहिलं तरी वाक्य बरोबर आहे. त्यानंतर अरण्ये कौ दोघेजणे कोण राहत होते? तर अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च अशा पद्धतीचं, किंवा मृगः काकश्च असंही लिहिता येत होतं, किंवा मृग काकौ असंही लिहिता येत होतं, किंवा चित्रांग काकहच निवासत स्म असंही लिहिता येत होतं. बघा किती उत्तरे वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येत होती. अरण्यात कोण कोण राहत होतं? चित्रांग नाम मृगः आणि एकक्षो नाम काकश्च निवसती स्म असंही लिहू शकतो आपण, किंवा मृगः च काकः च अरण्ये निवसती स्म असंही लिहू शकत होतो. चित्रांग काकः च निवसती स्म असंही उत्तर आपण इथे लिहू शकत होतो. आलं लक्षात? याचं उत्तर कोणत्याही पद्धतीने किंवा पॅरेग्राफमध्ये पाहून तुम्ही लिहू शकत होता. जंबूक या अमरकोशातल्या शब्दानुसार आपल्याला शब्द लिहायचे होते. तर त्याचा पहिला शब्द जर समजा वाचकः असा लिहिला असला तरी चालतो, किंवा क्रोष्टा असं लिहिलं तरी चालतं, फेरुह असं लिहिलं तरी चालतं, किंवा फेरवह असं लिहिलं तरी चालतं. या पद्धतीनं कुठलाही एक शब्द लिहिणं गरजेचा होता. आणि जंबुकचा सरळ सरळ अर्थ आपल्याला माहिती आहे, शृगालः हे तर पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. मग शृगालः जास्तीत जास्त तर शृगालः विद्यार्थ्यांनी लिहिला असेल. यापैकी कुठलाही लिहिला तरी उत्तर बरोबर आहे, घाबरायची गरज नाही. मी अगोदर शृगालः लिहिलंच नव्हतं, हे एवढं अगोदर लिहिलं आणि नंतर मग सोपा शब्द तुम्हाला सांगितला. शृगालः जरी लिहिलं तरी पण आपण याचं उत्तर बरोबर समजूया. त्यानंतर शब्दज्ञानामध्ये बघूया काय होतं. तर मी आता साधुरूकित करून ठेवलं होतं की 2 त्वांतव्ये लिहायचे होते आपल्याला इथे. तर मग कोणकोणते त्वांतव्ये आहेत? दृष्ट्वा 1 आणि गत्वा 2 हे 2च लिहायचे होते. 1 मार्क तुमचा कंप्लीट. त्याच्यानंतर क्षेत्रपतीना पशः योजयित प्रश्न निर्माण करायचा आहे. तर कोणी केला होता? म्हणजेच केन पाशः योजयितः आणि प्रश्नार्थक चिन्ह हे लिहिणं गरजेचं होतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर अब्रवीत याचा लकार लिहायचा होता. कोणता होता? लंक. एवढं लिहिलं तरी चालते, किंवा लंक लकार एवढं लिहिलं तरी चालते. एवढं जरी लिहिलं असलं तरी उत्तर बरोबर, एवढं जरी लिहिलं असेल तरी उत्तर बरोबर. त्यानंतर क्रमेण योजित कोणती क्रिया अगोदर घडली? तर मला वाटते पहिलं 4थ्या क्रमांकाचं वाक्य आहे ते आहे पहिल्या क्रमांकाचं. तर वाक्य लिहिणं गरजेचं होतं. मृग काकयो. लक्षात? मृग काकयो हे पहिलं वाक्य होतं. त्यानंतर दुसरं कोणतं वाक्य होतं? शृगालस्य. तिसरं कोणतं वाक्य होतं? काकस्य उपदेश, म्हणजेच पहिल्या नंबरचं काकस्य उपदेश. आणि शेवटचं काय होतं मग? दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य. असा क्रम होता. मृग काक शृगालम एकत्र निवासः मह. तर या पद्धतीनं तुम्ही जर लिहिलेला असेल तर तुमचा क्रम बरोबर आलेला आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं पहिला पॅरेग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा पॅरेग्राफ हा होता स एव परमाणू यामधला. अर्णव आणि त्याच्या पितामध्ये झालेला हा संवाद होता.
यामध्ये आपल्याला इथे महत्त्वाचं म्हणजे की इथे लघुतरम असं पाहिजे होतं, लघुतरम इथे पाहिजे होतं भागम, हे म्हणजे प्रिंट चूक आहे ही. त्याच्यानंतर इथे थोडंसं महत्त्वाचं सूक्ष्मतरम, इथे पण हलंत पाहिजे होतं. आलं लक्षात? जर पॅरेग्राफ बरोबर वाचला असेल तर ही पॅरेग्राफमधली महत्त्वाची चूक आपल्याला पाहायला मिळते. याच्यातलं महत्त्वाचं कणादृशी आणि कसा दिसतो परमाणू, अतींद्रिय, शूर, निरावय, नित्य, स्वयंव्यर्थक हे महत्त्वाचं होतं. बरोबर आहे. आणि आता यावर प्रश्न तुम्ही तो वाचलेला आहे. आता फक्त आपण उत्तरे पाहूया, म्हणून मी त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही. चला, पहिलं काय, अनुभ्य सूक्ष्मतरा आणि कोणाबद्दल माहिती होती, परमाणू, हे त्याची उत्तरं होती. त्याच्यानंतर परमाणु सिद्धांत, मी आताच उत्तर सांगितलं, कोण, कनादेन, कनादेन. पुढे एकच मिनिट. जर तुम्ही याचं उत्तर कनादेन महर्षी नाम एवढं जरी सांगितलं तरी उत्तर बरोबर. म्हणजे कनादेन लिहिलं असेल, तृतीयानुसार कनादेन जर घेतला असेल तरी उत्तर बरोबर. किंवा जर तुम्ही असं लिहिलं असेल, कनाद एवढंच लिहिलं, कनाद महर्षीना, काय, कनाद महर्षीना असं जर उत्तर लिहिलं तरी बरोबर. म्हणजे कनादेन महर्षीना असं लिहिलं तरी चालते, कनाद महर्षीना असं लिहिलं असेल तरी चालते. त्याच्यानंतर हे पूर्ण वाक्य लिहायचं होतं आणि त्याच्यासमोर याचं उत्तर लिहायचं होतं. तर त्यांनी मोदकानं नव्हते आणि तंडुलानं आणले होते, म्हणून हे वाक्य कसं आहे, असत्यम. ओके. त्याच्यानंतर हा पाठ कुठून घेतला आहे, स एव परमाणुः, एवढं जरी उत्तर लिहिलं असेल तरी उत्तर बरोबर आहे. किंवा यशः गद्यांश स एव परमाणु पाठात उद्धृता असं लिहिलं तरी चालते. किंवा एवढं जरी लिहिलं असेल तरी तुम्हाला गुण दिला जाणार आहे. आलं लक्षात? तर चला, पाठाचे नाव असले तरी उत्तर आपल्याला इथे अपेक्षित आहे. परंतु एक वाक्यानं जर उत्तर लिहिलं तर आणखीन चांगलं. त्यानंतर पुढचं, गद्यांश तृतीय विभक्त्यांते पदे चित्वा आणि लिखत कोणकोणती होती जर काळजीपूर्वक पाहिली तर, त्वया महत्त्वाचं होतं, महर्षीना. त्याच्यानंतर आताच उत्तरामधलं कनादेन. त्याच्यानंतर मुनीना, मुनीना, मया. त्याच्यानंतर तेन. एवढे तृतीयांत आपल्याला पाहायला मिळतात. काय होतं बरं, घटकः अंतिम, अंतिमः घटकः आणि मूलम, मूलम तत्वम. त्याच्यानंतर इतोपि, किती सोपं आहे, इतः अधिकपि, आणि इथं काय पाहिजे होतं, तथा अधिक इति. इतः एवढंच लिहिलं असलं तरी तुमचे मार्क इथे येणारच आहे. तर इथं अर्धा मार्क आणि हा अर्धा मार्क, एवढं सोपे होते हे 1 मार्काला. बाकी तर आपल्याला माहिती आहे हे 1 मार्क शब्दज्ञानामधले आपण हे अशा पद्धतीनं लिहिलेले आहेत. आपल्याला 2च पूर्ण करायचे होते. चला पुढे, किती सोपं आहे. जालरेखा चित्र पूर्वयत करा. जालरेखा कसा होता तो, तर आपण इथे आता त्याची उत्तरं आपण लिहू शकतो. नित्यम, स्वयं होता तो, स्वयं, स्वयं व्यावर्तकः. त्याच्यानंतर परमाणु कसा होता, अतींद्रियः. त्याच्यानंतर निरावयवः, निरवयवः, नित्यम आणि शेवटचा सूक्ष्मः.
आता हे क्रम तुम्ही कुठं लिहिलं तरी चालते बरं, असं काही नाही की मी असा क्रम लिहिला इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. जर एकदा कदाचित चुकून तुमचं हे इथं लिहिलं गेलं आणि हे इकडलं इथं लिहिलं गेलं तर काही फरक पडत नाही, कारण आपल्याला फक्त 4 ह्या काय करायचे रिकाम्या जागा भरायच्या आहेत. लक्षात. चला, याचं उत्तर तुम्ही लिहिलं असेल, मी काही सांगणार नाही याच्याबद्दल. फक्त जे महत्त्वाचे जे काही होते तुमचे, आता याचं मराठीत भाषांतर करायचे, सरळ तुम्ही याचं मराठीत भाषांतर केलं असेल किंवा सरळ अर्थ त्याचा लिहिलेला असेल. त्याच्यानंतर दुसरा कोणता होता की शाकीटक म्हणजे रदनिका आणि दारकचा होता, त्याच्याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर महत्त्वाचं इथे पात्र मी सांगतोय, धरित्र्याह उपदेश मनसे निधाय पृथुवैन्य किम किम अकरोत. तर मग इथे हा पाठ कोणत्या पाठातला प्रश्न आहे याची प्रस्तावना थोडक्यात असणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर या प्रश्नाचं नेमकं राजाने काय काय केलं याबद्दलची माहिती होती आणि तुमच्या पद्धतीनं समारोप महत्त्वाचा होता. जर तुम्ही अशा पद्धतीनं जर लिहिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण. त्याच्यानंतर शंकरेन संन्यासार्थम कथम अनुमती लब्धाह, कशा प्रकारे अनुमती मिळवली याबद्दलची माहिती. जर हा पाठ कुठून घेतला याबद्दलचं अगोदर जर थोडक्यात लिहिलं तर तुम्हाला याचे गुण मिळून जातील. पण प्रस्तावना महत्त्वाचं आणि समारोप अशा 3 पद्धतीमध्ये जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला 2 गुण दिले जातात. इकडे पण जर तुम्हाला बरोबर वाटत असेल 2-2 या पद्धतीनं गुण आपल्याला घ्यायचे आहेत, एकूण 4 गुण. तर अशा पद्धतीनं आपला पहिला भाग जो आहे तो संपतो. त्याच्यानंतर पद्यम किती सोपे आहेत. विद्यानाम नरश हा एक श्लोक होता. त्यानंतर घटम बिंद्यात आणि यथैव सकला नद्याह या पद्धतीनं असे एकूण आपल्याला 3 श्लोक दिले होते. त्या 3 श्लोकावर प्रश्न विचारलेले आहेत. आता त्याचे प्रश्न कोणकोणती. नरह किम छिंद्यात, सोपं उत्तर तर पटम, एवढं जर लिहिलं या ठिकाणी तरी उत्तर बरोबर. त्याच्यानंतर सर्वे काय आहे धर्मा आणि सकलाह नद्यः, इथे 1 गुण, इथे 1 गुण, झालं तुमचे 1-1 मार्क. त्यानंतर पुढचा आहे पुरुषो भवेत, किती सोपं आहे रे, पुरुषः भवेत. आणि इकडे काय होतं कुर्याद रास भारो हनम, इथल्या इथंच पाहुण्याचं काम होतं. त्याच्यानंतर विद्यावर आधारित असलेला प्रच्छन्न गुप्तम. आता इथे मात्र जसं तसं लिहिणं गरजेचं. धनम गुरुना गुरुह परम दैवतम आणि शेवटचं नरश अधिक रूपम. इथे फक्त एकच विसर्गाचा आहे, बाकी सर्व म हलंत असलेले आपल्याला उत्तर पाहायला मिळतात. विद्या कशी आहे तर विद्या प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या गुरुनाम गुरुह, विद्या परम दैवतम, विद्या नरस्य अधिक रूपम. अशा पद्धतीनं विद्येबद्दलची माहिती आपल्याला या जालरेखाचित्रामध्ये पूर्ण करायची होती. इथे तुमचा सुद्धा 2 गुण तुम्हाला मिळायलाच पाहिजे. त्यानंतर माध्यम भाषाया उत्तरम लिखत यथा चतुर्भी कनकम परीक्षते या श्लोकाचा सरळ अर्थ आणि स्पष्टीकरण द्यायचं होतं. त्याच्यानंतर क स जगान कृष्ण या श्लोकाचं सुद्धा स्पष्टीकरण आणि उत्तर लिहायचं होतं. अशा पद्धतीनं हा एकदम म्हणजे याचं पण प्रस्तावना वगैरे आणि 2 मार्क. याचं जास्त उत्तर खूप झालं तर 4 ओळी जरी असतील तरी 2 गुण तुम्हाला मिळतील. आता क आणि ख मधला एक लिहायचा होता, रथस्य एकम आणि हेतन. आता इथे लिहित असताना जर तुम्ही एका ओळीमध्ये जर 3 चुका केल्या असतील तर तुमचा अर्धा गुण कमी होतो. लक्षात. जर एका ओळीमध्ये इथे एक चूक केली, इथे एक चूक केली, इथे एक चूक केली, एकूण 3 चुका केल्या तर अर्धा मार्क कमी होतो. यामध्ये सुद्धा तसंच जर तुम्ही ओळी चुका केल्या असतील तर, आणि जर तुम्ही अशुद्ध लिहिला असेल तर तुम्हाला इथे 4 पैकी 4 गुण, एका ओळीला 1 गुण अशा पद्धतीनं तुम्हाला इथे गुण मिळतील. लक्षात. आता त्याची उत्तरं मी सांगत बसत नाही कारण तुम्हाला तेवढा वेळ पण नाही आहे, कारण तुम्हाला पुढच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे. चला पुढे. हे पण तसंच वैद्यराज नमस्तुभ्यम यापासून ते इथपर्यंत. याच्यात जर चूक केली असेल तरी पण यापैकी असं लिहायचं आहे, म्हणून इथे 2 गुण, म्हणजे पहिला 4 आणि दुसरा 2 अशा पद्धतीनं लिहायचं आहे.
हां, हे मात्र मी अन्वय पूरयत मी मात्र तुम्हाला इथे सोडवून देत आहे. काय असेल रिकामी जागा? उत्तमः. बरोबर, इथे काय येईल मग? उत्तमः. उत्तमः अतिवक्ता न शात अधम बहुभाषते. बहुभाषते. त्याच्यानंतर यादृक कांसे ध्वनी, परंतु काय आवाज करत नाही? सुवर्णे. हे त्याची उत्तर होते. उत्तम, बहु, यादृक आणि सुवर्णम. लक्षात या पद्धतीनं याचा मराठीत सरळ सरळ अर्थ लिहायचा होता. 2 गुण 2 गुण 2 गुण, पण एकूण किती? 4 गुण. जर तुम्ही तिन्ही सोडवले असतील तर तुम्हाला इथे 4 गुण मिळून जातील. खूप सोपे आहेत ते, जास्त काय अवघड नव्हते. त्यानंतर चतुर्थ विभाग हा महत्त्वाचा. विना यावर आपल्याला याचा वाक्यात उपयोग करायचा होता. आणि विनासाठी आपल्याला माहिती आहे की द्वितीया म्हणजे समजा आपण एक जर वाक्य घेतलं तर जलम एक, त्याच्यानंतर तृतीया म्हणजेच काय वापरू शकतो? जलेन. आणखीन काय वापरू शकतो? पंचमी विभक्तीची अपेक्षा आहे म्हणून जलात. आता एवढं ठेवून यापैकी कुठलं एक जरी तुम्ही लिहिलेलं असेल, जलात न त हलंत विना जीवनम, जलात विना जीवनम अशक्य, अशक्यम. नमः किती सोपं आहे, कुठलंही लिहू शकता तुम्ही. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः कुठलंही लिहू शकता. सरस्वत्यै नमः, दुर्गादेव्यै नमः. अधःसाठी अधःचा अर्थ होतो खाली. षष्टीची अपेक्षा आहे याला. वृक्षस्य, वृक्षस्य अधः शुनकः उपविशति. वृक्षस्य महत्त्वाचं, अधः म्हणजे खाली. याच द्वितीयाची अपेक्षा आहे. याचकः नृपम धनम याचते. कथ धातु. चतुर्थी पिता, पितामही. एकच मिनिट, पेन अडकला. पितामही बालकेभ्य केभ्यः. हे महत्त्वाचं एवढं. कथां कथयति, कथां कथयति किंवा कथयते. कथयति, कथयते या पद्धतीने कुठलंही लिहिलं तरी चालते. प्रत्यधिक श्रूसाठी चतुर्थीची अपेक्षा आहे. राजा, पंडिताय, पंडिताय, पारितोषिकम, प्रति शृणोती. अशा पद्धतीनं आपण याची उत्तरं लिहिणं अपेक्षित होतं. चला पुढे. कार्यक्रम केव्हा सुरू होईल? कार्यक्रम कधी सुरू होईल? जर तुम्ही हे अगोदरचं सोडवलं असेल तर हे सोडवायची गरज नाही. जर नसेल सोडवलं तर मग हे सोडणं आपल्याला गरजेचं होतं. उत्तर काय येईल मग? कार्यक्रमः कदा आरभेत. त्याच्यानंतर काळे मेघ पाऊस पाडतात. काळे मेघ म्हणजे कृष्ण,
कृष्णमेघाः किंवा कृष्णः मेघाः असं लिहिलं तरी चालतं. कृष्णमेघाः जलम वर्षंती. त्याच्यानंतर तिसरं, सैनिक देशाचे रक्षण करतो. सैनिक देशाचे रक्षण करतो. सैनिकः देशस्य रक्षणं करोति किंवा देशं रक्षति असंही लिहिलं तरी चालते. त्याच्यानंतर तुझ्या भावाचे नाव सांग. तव भ्रातुः नाम कथय. एवढं सोपं होतं बघा हे. त्याच्यानंतर मी मैदानावर खेळतो. अहम क्रीडांगणे खेळामी किंवा क्रीडामी. खेळामी किंवा क्रीडामी कुठलाही वापरू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्रात गोदावरी नावाची नदी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रे गोदावरी नाम प्रसिद्धा नदी वर्तते किंवा अस्ति. कुठलाही चालतं. वर्तते लिहा किंवा अस्ति लिहा. या पद्धतीनुसार त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचं सोपे एकदम. मम प्रिया भाषा, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सव. मी हे सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले होते आणि तुम्ही जर या पद्धतीनं जर समजा एकूण 5 वाक्य बरोबर जरी लिहिले असतील तर तुम्हाला 5 गुण आहेत. आलं लक्षात. पण इथे चुका चालत नाहीत. त्यानंतर रेल्वे स्टेशन. मी रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओमध्ये चित्रवर्णनमध्ये घेतला होता, पण थोडं त्याला मिळतं जुळतं हे आपल्याला पाहायला मिळतं. पेटिका, भारवाहक. आलं लक्षात. तर त्याच्यावर थोडा आधारित 5 पुन्हा इथे पण आपल्याला इथे त्याचा उपयोग करता येतो. इथं जनः जरी असलं तर आपण त्याचा जनाः अत्र तत्र भ्रमंती अशा पद्धतीने जरी तुम्ही तयार केलं तरी आपल्याला इथं उत्तर मिळू शकते किंवा त्या प्रश्नाची उत्तरे आपली 5 वाक्य आपण जर कंप्लीट केले असतील तर त्याची उत्तरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. चला आता व्याकरणाकडे जाऊया. जे महत्त्वाचे तेवढेच फक्त घेतोय. दिशः नाम तालिका होती. दिशः दिशो, दिशः दिशो, दिशाम, दिशो दिशाम षष्टी. त्याच्यानंतर जन्मने जन्मभ्याम जन्माभ्याम जन्मभ्यः चतुर्थी. आणि हे तर 8वीचाच होतं. माला, माले, मालाह प्रथमा. चला नंतर त्वया, युवाभ्याम, युष्माभिः तृतीया. भवति, भवतोः, भवत्सु, भवत्सु सप्तमी. आणि शेवटचं होतं काम
हे काह या पद्धतीने. लंक लकार इथे आहे खाद धातू खादत खादताम खादताम अखादन प्रथम पुरुष. लोट लकारचं कुरु कुरुतम कुरुत मध्यम पुरुष. आणि ज्याला लट लकार येतो त्यातलं हे लुरुट लकार, फक्त मी वह मह पण काय घेऊन श घेऊन. रचई शामी रचई श्यामः अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर धातू क्वत कवतु कृत्य यामधले ज्ञातः ज्ञातवान. इथे य तव्य आणि अनीय म्हणजेच ज्ञेय ज्ञातव्य आणि आणखीन काय येईल ज्ञानीय. बरोबर. इकडे पतितः पतितवान म न हलंत. त्याच्यानंतर इथे खूप सोपं पत न लिहायचं फक्त हलंत. पुढे इथे पृष्ठ आणि इथे पृष्ठवान या पद्धतीनं. म्हणजे खूप सोपं होतं, तेवढं काय अवघड नव्हतं. हे काही मुलांना हे अवघड जातं, पण खूप सोप्या पद्धतीनं त्यांनी ते दिलेलं होतं. त्यानंतर संख्या यापैकी 4 प्रकार आहेत. त्यापैकी आपल्याला किती सोडवायचे 3 याच्यातले कंप्लीट करायचे. पण आपण पूर्ण जर केलं तर खूप सोपं. 3 महिला 3 हा शब्द स्त्रीलिंगी म्हणजेच काय येईल तिसरं. त्याच्यानंतर हा संख्यावाचक होता. क्रमवाचकमध्ये इकडं काय येईल बरं दशमः मासः. अहम एकम पाठम द्विवारम किंवा द्विही दोनदा. भवने मम ग्रह सप्तमे तले. आणि इथे काय येईल पर्यटनार्थ एक वारम किंवा त्याला दुसरा आपला समानार्थी शब्द सकृत म्हणजे प्रथम एक वेळा असा त्याचा अर्थ होतो. हे झालं संख्यावाचक विशेषण. त्यानंतर पुढे समासपद वगैरे आपल्याला लिहायचे होते. विग्रह पहिल्याचा निद्रामग्नः निद्रायाम मग्नम सप्तमी तत्पुरुष समास. त्याच्यानंतर हस्तस्थ हस्ते तिष्ठते इति उपपद फक्त तत्पुरुष. उपपद तत्पुरुष विसर्ग लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. अनावश्यकम न आवश्यकम. विविध बीजानी विविध बीजानी कर्मधारय समास. दिने माहिती आहे अव्ययी भाव किंवा अव्ययी भाव लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर समानार्थी आणि विरोधार्थी नदी तटीनी किंवा सरित किंवा निम्नगा. स्तुती खूप सोपं होतं स्तुती निंदा. त्याच्यानंतर तुरगः अश्वः किंवा हयः किंवा तुरंगमः. उपकार
अपकारकम किंवा अनुपकारकम या पद्धतीत कुठलंही लिहिलं तरी चालते. शीघ्रम सत्वरम सत्वरम किंवा तूर्णम किंवा त्वरितम ही त्याची उत्तरे होती. चला पुढे. सूत्रानुसार बदल करा. त्वयो विवादम अशृणोत काय काढायचं होतं? श्रुत काढायचं होतं फक्त. बाकी जशाला तसंच आहे. आता काय करणार आपण? त्वयो विवाद श्रुतच्या जागी काय घेणार? अशृणोत अशृणोत. त्याच्यानंतर कोण? सुदास हे अगोदर घ्यावं लागलं असतं. सुदासो त्वयो विवादम अशृणोत व्यमृशत च असं त्याचं उत्तर झालं. त्याच्यानंतर काय काढायचं होतं? जो आपला परोक्ष भूतकाळ आहे तो काढून लंक लकार लिहायचा होता. मग राक्षसभ्य जनकस्य सुता हत्वा पुरीम काय पाहिजे होतं? अयात ययोचं अयात असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे बाकी जशाला तसं फक्त यय काढायचं आणि अयात टाकायचं होतं. त्याच्यानंतर त्वमच्या ठिकाणी भवान लिहायचं होतं. भवान. त्याच्यानंतर प्रयत्नेन कृषी कार्यम. आता भवान हे पुढे आपल्याला प्रथम पुरुषी वापरायचे म्हणजे काय होईल मग? करोती. हा होता मध्यम पुरुषी, हा गेला प्रथम पुरुषी. भवान प्रथम पुरुषी आहे, त्वम मध्यम पुरुषी आहे. त्याच्यानंतर कर्ता दिलाय सूर्य. अंधकारः. आता नाश येते. नश धातू कुठल्याही गणाचा जरी असला तरी काय जोडायचं होतं आपल्याला? अय. म्हणजेच इथे काय होईल मग? नाश यती. आणि शेवटचं होतं वाक्य बहुवचनी करा. अहमच्या ठिकाणी काय येईल मग? मी इकडे बाजूला लिहितो वयम. त्याच्यानंतर वाणिज्य शाखा या जशाला तसं वाणिज्य शाखा याह जशाला तसं. आता इथं स्नातक म्हणजे एक आणि वयम म्हणजे सर्व अनेक झालं तर इथं काय येईल मग? स्नातकाह. बाकी काहीच नव्हतं इथे. स्नातक तर स्नातकाह. अहमच्या ठिकाणी वयम करून याची उत्तरे लिहायची होती. चला. हेमप्रिय राजाचा अपठित आलेला होता. हेमप्रिय नावाचा राजा होता. त्यांनी साधूकडे वर मागितलं होतं की मी ज्याला ज्याला स्पर्श करील ते सोन्याचं हो. तर त्यामध्येच आपल्याला काही प्रश्नाची उत्तरे लिहायची होती. प्रश्न होता नृपः मुनिवरम कथम संतोषेति स्म. काय म्हणेल मग? नृपः मुनिवरम जशाला तसं एवढं. त्याच्यानंतर पुढे समुचितेन आणि कशाने? अथितेन. अथितेन. बाकी जशाला तसं संतोषेति स्म. मूळ शब्द लिहायचा होता तृण. मूळ शब्द काय याचा? प्रतिपादिकम शब्द म्हणजे मूळ शब्द आणि याचा होता तद. हे दोन. वाक्य पुनर्लिखत वा सत्यम असत्यम लिखत. नृपती मुने अपमानम करोती. अपमान केला होता का राजाचा? आपलं राजाने साधूचा नाही म्हणून हे काय तर असत्यम. त्याच्यानंतर हे मुनी सुवर्णम मम अतीव प्रियम. हे मुनिवर मला सोने अतिशय प्रिय आहे. हे त्याचं उत्तर मराठीत भाषांतर होतं याचं. जर हिंदीमध्ये असेल तर हे मुनिवर मुझे सुवर्णम
म्हणजे सोना बहुत प्यारा है अशा पद्धतीनं लिहिलं असतं. ओस फेज आय लाईक गोल्ड व्हेरी मच असंही आपण लिहिलं असतं. त्यानंतर गद्यांशात षष्टी विभक्त्यांत लिहायच्या होत्या. कोणकोणत्या होत्या तर मला वाटतं एक होतं नृपस्य, नृपस्य 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 तस्य हेम प्रियस्य मुनेह एवढे षष्टीचे पाहायला मिळतात. कारक परिचय कर्ता, मुनी कोण आहे? कर्ता आहे. कर्ता कारक, नुसतं कर्ता लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. उमादेवी यस्य माता शंकरस्य तस्य पिता मूषको वाहनम यस्य सा मातू पातू गजाननः. याचं उत्तर आपल्याला इथे पाहायचं आहे. गजाननस्य माता का, कोण आहे गजाननाची आई? तर उमा देवी. इथं उत्तर अपेक्षित होतं. गजाननस्य वाहनम किम? मूषकः. आणि शंकराचे समानार्थी शब्द तुम्ही महादेव लिहिलंय का? महादेव. महादेव जर लिहिला असेल तर यस करून आम्ही 1 मार्क द्यायला तयार आहेत. परंतु जर खरे शब्द तुम्हाला माहीत असतील तर त्यामधला आहे शंभूह. काय उत्तर? शंभूह, ईशः, शिवः, शूली. हे जर लिहिले असतील तर कन्फर्म. पण महादेव दिलं तर शंकर महादेव होतं बरोबर, पण समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. आणि शेवटचं पद्यांश पठित्वा जालरेखा. शनै विद्या शनै वित्तम शनै परवर्त मूर्धिनी शनै कंथा शनै पंथा पंच एतानी शनै शनै. विद्या हळूहळू मिळवावी, धन हळूहळू मिळवावं, पर्वत हळूहळू चढावा, गोधडी हळूहळू करावी आणि मार्गक्रमण हळूहळू व्हावे. तर काय कोणत्या कोणत्या गोष्टी माणसाने हळूहळू मिळवाव्यात? विद्या, एकदम विद्या प्राप्त होत नाही. त्यानंतर वित्तम, त्यानंतर पर्वत मूर्धनिता आहेच आहे. नंतर कंथाह आणि शेवटचा आहे पंथाह. पंथाह, पंथाह म्हणजे मार्गक्रमण. अशा पद्धतीनं ही सोपे म्हणजे जे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे होते ती तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत. अशाच पद्धतीच्या उत्तरपत्रिका किंवा अशाच पद्धतीची उत्तर अपेक्षित असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आता राहिला जो भाग होता तो तुम्ही व्यवस्थित जर सोडवला तर मला वाटते तुम्हाला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क पडायला काही हरकत नाही. आलं लक्षात? SPHSPBN या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच पाठवा. ज्या कोणाला आन्सर शीट कशा पद्धतीचे आहे याचीही माहिती तुम्हाला पूर्ण होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया. जे आता 9वीला आहेत त्यांच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.